अल्डिहाइड्स अँड केटोन्स लेसन नंबर 7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड आणि केटोन्स आपण बघतो आहोत. प्रकरणामध्ये रिॲक्शन्स आणि रिॲक्शन्सच जास्त आहेत. शेवटी फक्त अल्डॉल कंडेन्सेशन नावाचा एक प्रकार आहे, कॅनिझरोज रिॲक्शन. तिथे थोडंसं मेकॅनिझम जर सोडलं तर बाकी या प्रकरणात ओनली रिॲक्शन्स अँड रिॲक्शन्स, सगळ्यात जास्त रिॲक्शन्स असलेलं हे प्रकरण आहे. हे जर झालं तर मग पुढे फारशा रिॲक्शन्स नाहीये, पण ह्या सोप्या आहेत. टेक्निकली रिॲक्शन फार सोप्या आहेत. चालेल. मग पहिलं हेडिंग काय घेतलं आपण? प्रॉपर्टीजचं ऍडिशन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन. त्याच्या 4 रिॲक्शन: हायड्रोजन सायनाइड, सोडियम बायसल्फाइड, ॲडिशन ऑफ अल्कोहोल आणि ॲडिशन विथ ग्रीनर रिएजंट. सिरियली लक्षात ठेवायचं, सोपं जातं. आता यानंतर आपल्याला दुसरं हेडिंग बघायचं आहे. ते आहे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. बी हेडिंग, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. अल्डिहाइड आणि केटोनचं ऑक्सिडेशनही घ्यायचंय आणि रिडक्शन पण घ्यायचंय आपल्याला. चालेल. याच्यामध्ये मी 3 रिॲक्शन घेणार आहे. एक ऑक्सिडेशन आहे अल्डिहाइड केटोनचं, आणि रिडक्शन मध्ये 2 रिडक्शन आहे. पहिल्या रिडक्शनला क्लेमन्झन्स रिडक्शन रिॲक्शन असं म्हटलं जातं. काय? क्लेमन्झन्स रिडक्शन रिॲक्शन. आणि दुसरी आहे वोल्फ किशनर रिडक्शन रिॲक्शन. तिन्ही रिॲक्शन, 2 विशेषतः रिडक्शन अतिशय महत्वाचे आहेत आणि सोप्या रिॲक्शन्स आहेत. पहा, ऑक्सिडेशन मध्ये एकच ऑक्सिडेशन आहे आणि रिडक्शन मध्ये 2 आहे. कोणते कोणते सांगितले मी तुम्हाला? क्लेमन्झन्स रिडक्शन रिॲक्शन आणि दुसरी आहे वोल्फ किशनर रिडक्शन रिॲक्शन. म्हणजे दुसऱ्या हेडिंग मध्ये मी 3 रिॲक्शन घेणार. जसं ऍडिशन रिॲक्शन मध्ये मी 4 घेतल्या, तसं या हेडिंग मध्ये मी 3 रिॲक्शन घेणार. एक ऑक्सिडेशन आणि 2 रिडक्शन. अगोदर ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल पाहूया आपण. ठीक आहे. सॉरी, ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड अँड केटोन. सिंपल रिॲक्शन ऑक्सिडेशन. तशी ही रिॲक्शन अल्कोहोल मध्ये घेतलेली आपण. ऑक्सिडेशन बाय युझिंग K2Cr2O7H2SO4. काय म्हणतो आपण याला? ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. ऑक्सिडायझिंग एजंट अल्कोहोल मध्ये रिॲक्शन घेतलेली आहे. रिॲक्शन आठवत असेल तुम्हाला हे. व्हेन aldehydes are CHO, it is oxidized by using the oxidizing agent, that is acidified potassium dichromate. Then here carboxylic acids are formed, RCOOH. रिॲक्शन ही झालेली आहे आपली. फॉर एक्झाम्पल ऍसिटाल्डिहाइड तुम्ही घेतलं CH3CHO. when it is oxidized by using acidified potassium dichromate K2Cr2O7H2SO4. कोण तयार होईल इथे? हा CH3COOH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडचा कोणता मेंबर आहे? हा ऍसिटिक ऍसिड. झालं अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन. एका वाक्यात उत्तर. when aldehydes are oxidized by using acidified potassium dichromate, then here carboxylic acids are formed. कोण मिळाले इथे? कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतात. आता केटोन्स रिडक्शन साठी आपण इथे मात्र काय करतो? हे ऍसिडच जर तुम्हाला पाहिजे असेल तर याच्याऐवजी आपण दुसरा स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग किंवा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो. when ketones are R-C double bond O, when it is oxidized by using chromium oxide. कोण वापरला आपण? क्रोमियम ऑक्साइड. और हियर अल्कलाइन कॅमेनोफोर कॅन ऑल्सो बी युज्ड. एक तर अल्कलाइन कॅमेनोफोर वापरा किंवा क्रोमियम ऑक्साइड वापरला तरी चालतो. आता इथे काय होतं? एक R ग्रुप आहे, एक R डॅश आहे. रिॲक्शन बॅलन्स्ड स्टेट मध्ये द्यायची गरज नाही, तशी ती तुम्हाला दिलेली नाही. RCOOH आणि RCOOH दोन्ही ऍसिड मिळाले. R पासून RCOOH, R डॅश पासून पण R-COOH. कोण मिळतं शेवटी तुम्हाला इथे? कार्बोक्सिलिक ऍसिड. फक्त ऑक्सिडायझिंग एजंट मात्र आपण इथे बदललेला आहे. when ketones are oxidized by using chromium
oxide, then here carboxylic acids are formed. For example, याची ketones आपण example घेऊ. केटोन्स ऑक्सिडेशन घ्यायचं. कोणता प्रॉडक्ट मिळतो म्हटलं मी? कार्बोक्सिलिक ऍसिड. मग फॉर एक्झाम्पल CH3 डबल बॉन्ड OCH3 एसिटोन, when it is oxidized by using chromium oxide or alkaline KMnO4, अल्कलाइन KMnO4 पण चालतो इथे. मग दोन्ही मिथिल ग्रुप आहे, दोघांचे रूपांतर ऍसिड मध्ये करून टाका. CH3C डबल OH, ऍसिटिक ऍसिडचे दोन मॉलिक्यूल. रिएक्शन बॅलन्स दिसत नाही. हा ऑक्सिजन यांनी दिलेला आहे आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंटनी, त्यांनी ऑक्सिडेशन करून टाकलं. रिएक्शन बॅलन्स देऊच नका, ही अशीच दिलेली आहे. अशीची अशी सिम्पलेस्ट वेनी पाठ करायची आहे. समजा मी जर आता इथे असा घेतला, हा इथिल मिथिल केटोन घेतला, तर काय होईल पहा. व्हेन इथिल मिथिल केटोन इज ऑक्सिडाइज्ड बाय युजिंग क्रोमियम ऑक्साइड इन प्रेझेन्स ऑफ अल्कलाइन KMnO4, देन CH3C डबल OH, हा CH3 ग्रुप त्याच्यापासून ऍसिड तयार करा, आणि हा C2H5 ग्रुप जो आहे, म्हणजे हा झाला C2H5 ग्रुप, CH3CH2, आणि याचंही रूपांतर तुम्हाला काय करायचं? C डबल OH ग्रुप मध्ये. म्हणजे प्रोपिओनिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड इथे तयार झालेलं तुम्हाला दिसून येईल. संपलं. हे होतं आपलं ऑक्सिडेशन. व्हेरी सिंपल. दोन्ही ठिकाणी तुम्हाला ऑक्सिडेशन अल्डिहाइड आणि केटोनचं झाल्यावर फायनल प्रॉडक्ट कोणते मिळाले? कार्बोक्सिलिक ऍसिड मिळाले. दोन अल्किल ग्रुप असेल केटोन मध्ये तर दोन्ही वेगवेगळे ग्रुप असेल तर वेगळा ऍसिड, सारखे असेल तर एकच ऍसिड मिळणार. तर हे आहे तुमचं ऑक्सिडेशन. आणि आता जायचं आहे रिडक्शन कडे. तर रिडक्शन मध्ये आपण दोन हेडिंग घेणार आहोत. कोणते कोणते दोन सांगितलं होतं मी तुम्हाला? रिडक्शन, क्लेमन्सन्स रिडक्शन रिएक्शन, आणि दुसरं आहे वोल्फ-किशनर रिडक्शन रिएक्शन. एजंट बदलतो, प्रॉडक्ट मात्र तेच राहतात. दोन्ही ठिकाणी रिडक्शन मध्ये प्रॉडक्ट आपल्याला अल्केन्स मिळणार आहे. अल्डिहाइड पासूनही आणि केटोन पासूनही कोणते प्रॉडक्ट मिळणार? अल्केन्स. CnH2n+2 आले, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन सारखे. चालेल. मग आता आपण रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड केटोन यामध्ये पहिलं रिडक्शन घेणार आहोत. रिडक्शन क्लेमन्सन्स रिडक्शन, क्लेमन्सन्स रिडक्शन रिएक्शन. आता हा क्लेमन्सन्स रिडक्शन मध्ये एजंट जो वापरला आहे तो रिड्युसिंग एजंट झिंक अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. चांगलं लक्षात ठेवा. म्हणजे वारंवार ही रिएक्शन विचारल्या जाते परीक्षेत किंवा MCQs मध्ये. काय आहे? क्लेमन्सन्स रिडक्शन रिएक्शन. अल्डिहाइड आणि केटोनचं रिडक्शन करायचं आहे. कोणता एजंट वापरला इथे? झिंक. Hg म्हणजे अमाल्गम, मर्क्युरी, झिंक अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. नाउ इन दिस रिएक्शन बोथ अल्डिहाइड अँड केटोन गेट रिड्युस्ड इनटू द अल्केन. अल्डिहाइड आणि केटोन दोघांचंही रूपांतर कशात होतं? अल्केन्स मध्ये होतं. मग या रिएक्शनचे एक वैशिष्ट्य आहे की इथे हा जो C डबल बॉन्ड O असतो, दिस C डबल बॉन्ड O ग्रुप गेट कन्व्हर्टेड इनटू द मिथिलीन ग्रुप. बघा, ही अशी एवढी रिएक्शन जरी तुम्ही लक्षात ठेवली तर संपलं. कोणता एजंट आहे हा? झिंक अमाल्गम कॉन्सन्ट्रेटेड HCl. अल्डिहाइड असो की केटोन असो, कार्बोनिल ग्रुप आहे. याचं रिडक्शन करायचं आहे. 4 हायड्रोजन आणले आपण रिड्युसिंग एजंट पासून. 2 मिथेनला कार्बनला जोडून द्या, म्हणजे हा झाला मिथिलीन ग्रुप. 2 शिल्लक राहिले, पण 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, वॉटर. संपलं. इथे R टाकून द्या, झाली रिएक्शन. पण ही मोस्ट इम्पॉर्टंट रिएक्शन समजल्या जाते. काय? क्लेमन्सन्स रिडक्शन रिएक्शन. काय म्हटलं मी? पुन्हा एकदा लक्षात घ्या. व्हेन अल्डिहाइड ऑर केटोन इज रिड्युस्ड बाय युजिंग द रिड्युसिंग एजंट झिंक अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl, then here alkanes are formed. In this reaction, carbonyl group of aldehyde and ketone get reduced into the methylene group. The reaction is known as a Clemens-Huns reduction. हे त्याचं स्केलेटोन आहे थोडक्यात रिएक्शनचं.
हे जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही पाहिजे ती रिॲक्शन देऊ शकता, पण हे थोडं अवघड जातं सुरुवातीला, म्हणून आपण पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊया आणि मग तुम्हाला हे समजेल की आपण ते शॉर्टकट काय लिहिलं होतं. चालेल. अगोदर अल्डिहाइडचं रिडक्शन करू, मग केटोनचं करू. अल्डिहाइड म्हणजे कोण? RCHO. व्हेन इट इज रिड्युस्ड बाय युझिंग द रिड्युसिंग एजंट. पुन्हा पुन्हा लिहित नाही इथे. कोण आहे तो? झिंक अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. दोघांची रिॲक्शन झाली, हायड्रोजन मिळाले, हे हायड्रोजन आता रिडक्शन घडवून आणतील. बघा आता इथे R आणि याचं रूपांतर झालं, हा हायड्रोजन, आणि C डबल बॉन्ड O चं रूपांतर CH2 मध्ये. ते 2 हा 1 3 आणि 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन म्हणजे कोण? वॉटर तयार झालं. आणि हे RCH3 म्हणजे अल्केन आहे थोडक्यात. कोण आहे हे? अल्केन. बघा CH3 टाका, इथेन तयार होतो. C2H5 टाका, प्रोपेन तयार होतो. फॉर एक्झाम्पल, व्हेन acetaldehyde is reduced by using zinc amalgam and concentrated HCl, then here ethane is formed. झाला अल्केन मध्ये रूपांतर. CH3, आता इथे एक हायड्रोजन, इथे एक 2, CH2 टाका, सॉरी H2, 2 हायड्रोजन टाका इथे, म्हणजे हा CH2 हा एक CH3, CH3 म्हणजे इथेन, 2 हायड्रोजन हा ऑक्सिजन म्हणजे वॉटर. समजा मी इथेन पुढे आणखी गेलो, CH3 CH2 CHO, प्रोपिओना अल्डिहाइड घेतलं, झिंक अमाल्गम कॉन्सन्ट्रेटेड HCl, हियर प्रोपेन इज फॉर्म्ड प्लस वॉटर. बघा 2 हायड्रोजन टाकून द्या इथे, प्रोपेन तयार झाला. मग अल्डिहाइड पासून आपल्याला अल्केन्स मिळाले अशा पद्धतीनं. आता अशीच रिॲक्शन केटोन सोबत करा, तुम्हाला तिथेही कोण तयार झालेलं दिसेल? अल्केन्स. जनरल रिॲक्शन R डॅश C डबल बॉन्ड O, हे 4 हायड्रोजन जे आपल्याला रिड्युसिंग एजंटनी दिले. हा R हा झाला CH2 आणि हा R डॅश, प्लस वॉटर लिहा, इथे मायनस लिहा. पॉवर हा R हा R, 2 हायड्रोजन, C डबल बॉन्ड O ग्रुप गेट कन्व्हर्टेड इनटू CH2 म्हणजे मिथिलीन ग्रुप. हा R डॅश वर लिहा किंवा साईडला लिहून टाका, इथं लिहिला काय समोर लिहिला काय, एकच आहे ती, ही अल्केन्सच आहे. आणि वॉटर काढून टाकलं आपण. फॉर एक्झाम्पल, CH3 C डबल बॉन्ड O, पॉवर, आता हा वॉटर काढून टाका. हा CH3, इथे आला CH2 बरोबर आहे. हा CH3 हा CH3, C डबल बॉन्ड O चं रूपांतर CH2 मध्ये. हा CH3 वर लिहा किंवा समोर लिहा, कोण तयार झालं? प्रोपेन इज फॉर्म्ड. समजा तुम्ही असा कंपाऊंड घेतला होता केटोनचा, कोण आहे आता हे? इथिल मिथिल केटोन. इथिल ग्रुप म्हणजे हा CH2 आणि CH3. करा रिडक्शन. याचं जनरल माहिती आहे तुम्हाला काय होतं, फक्त C डबल बॉन्ड O चं रूपांतर कशात करायचं तुम्हाला? CH2 ग्रुप मध्ये, म्हणजे ही बेंझिन रिंग, बाकीच्या ठिकाणी धक्का लावू नका. ही बेंझिन रिंग, हा झाला आता CH2, हा समोर जसाच्या तसा वॉटर मॉलिक्यूल, हा झाला बाय प्रोडक्ट. हा ऑक्सिजन, 2 हायड्रोजन म्हणजे वॉटर निघून गेला, आणि इथे CH2 ग्रुप तयार झाला. N प्रोपिल बेन्झीन इज फॉर्म्ड. N प्रोपिल बेन्झीन संपली ही रिॲक्शन. मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन. काय नाव दिलं आपण याला? रिडक्शन, क्लेमन्झन्स रिडक्शन रिॲक्शन. कोणता एजंट आहे? झिंक अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. आपलं हेडिंग कोणतं आहे? ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड केटोन. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करा, केटोनचं ऑक्सिडेशन करा, तुम्हाला कोण मिळालं? कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि क्लेमन्झन्स रिडक्शन रिॲक्शन मध्ये कोण मिळालं? रिडक्शन झाल्यावर अल्केन्स. आणि तिसऱ्याचं नाव आहे क्लेमन्झन्स, सॉरी वोल्फ किशनर रिडक्शन रिॲक्शन. तिथेही तुम्हाला अल्केन्सच मिळतात, पण इथे हा जो एजंट वापरतो आपण झिंक अमाल्गम कॉन्सन्ट्रेटेड HCl, त्याच्या ऐवजी तिथे हायड्राझिन वापरण्यात येतं, NH2. ते आपण पुढच्या एपिसोड मध्ये पाहूया. ठीक आहे, इथे आपण पुरे करू. तुमच्या पुस्तकामध्ये पहा असं दिलेलं आहे, हे असे तुम्ही पाहाल जर पुस्तक असं दिलेलं आहे, ट्राईट वगैरे. अर्थात हे नाही सांगितलं त्यानं ट्राईट,
त्यानं ते वेगळे प्रश्न दिले तिथे. तर हे क्यूब, सध्या घरात बसून बसून तुम्ही बोर झाले असाल तर हे क्यूब लावल्यामुळे एक तर माइंड फ्रेश होतो, एक तर्क आपल्याला समजतो की काय फिरवलं म्हणजे कोणतं कुठे येईल रंग. हे सारखे सारखे रंग लावायचे. हे मार्केटमध्ये चांगले चांगले क्यूब भेटतात, फार स्वस्त आहे. हे जर तुम्ही करत बसले, जर बोर झाला अभ्यासात, डोळे थकून आले असतील, बोर झाला असेल तर हे करत बसा. जर नाही लागले तर मी तुम्हाला शिकवेल की हे कसे लावायचे. 3x3चा असतो, 4x4चा असतो, 5x5चा असतो, 2x2चाही असतो. पण 3x3 पासून सुरुवात करायची, बाकीचे हळूहळू लावता येतात. हे 3x3चं आहे. हे वाटलं तर हे 4x4चं असतं. हे असं 4x4चं, बरोबर आहे. आणि हे मोठा एक सुंदर उपक्रम असतो हा लावणे म्हणजे. अर्थात त्याला पूर्ण वेळ नाही द्यायचा. जेव्हा बोर झालो खूप, तर एक जस्ट घरात बसून बसून तुम्ही सगळेच बोर झाले, तुम्ही काय आम्ही बोर झालो, किंवा मग हे 5x5चं असतं. तर तुम्ही जर समजा इंटरेस्टेड असाल अर्थात, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण हे काहीतरी शिकून घेऊया, हे तर चालूच राहील आपलं, जस्ट एक विरंगुळा म्हणून, तर तुम्ही हे 3x3चं जर भेटलं तर पहा आणि मला मात्र स्पेशली सांगा, मेसेज टाका तसे की जर आम्हाला हे चालेल, आम्हाला हे शिकवून द्या. मग मी तुम्हाला हे कसे लावायचे क्यूब हे शिकवून देईल. ठीक आहे. पण आज हे आपण पुरेपूर, मुख्य उद्देश हा नाहीये. मुख्य उद्देश कोणता आहे हा, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड, शार्पनेस डेव्हलप करण्यासाठी मी तुम्हाला हे सांगणार आहे. ठीक आहे. बाय. बाकी आपण 8व्या एपिसोडमध्ये पुढच्या वोल्फ-किस्नर रिॲक्शनकडे आपण जाऊया.